चेंडू परत एकदा नाना नाना आधीच पलटी मारलेले आहे पण क्षेत्ररक्षकाच्या हातीत गेलो चेंडू. धावबाची संधी होती मात्र यष्टीरक्षक थोडंसं लांब होतो. यष्टीरक्षकांनी सांगल्यान गोलंदाज जसे काजीतलो नेम काढतात ती आपण नेम काढ. पाटकडे बॅकअपला फिल्डर उभं करून ठेवतोय पण एकदा तो नेम काढ. नेम काय लागाक नाही थोडं सोरवलो बाजूक. फलंदाजांका गावला जीवनदान. धावसंख्या झाली परावर्तित. सांघिक धावफलक 7 धावा. लॉंग ऑफ वरती फटको क्षेत्ररक्षक असा तैनात. परत एकदा 1 रन. सुरुवात थोडीशी भरीव म्हणावी आणि थोडीशी वाईटो म्हणावी. थोडासा सुक्या थोडासा वाला. पुढचो चेंडू परत एकदा ऑफस्टिकच्या बाहेर शफल झालेलो. पंचांकडे स्वैर चेंडूची दाद मागता. आजकाल तुम्ही IPL मध्ये सुद्धा बघतात व्हाईट बॉलवर माका वाटतं DRS रिव्ह्यू सिस्टीम इतकी ऍडव्हान्स झालेली असा की बॅट्समन खय उभो रावता बॉलचा पिचिंग खय बॉल खय जातात सगळा बघूक गावता. परत एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये गेलेलो. थर्डमॅन फाईन लेगचे 2 क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर ताबो मिळेल चेंडूची परती करतात तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट. 1 रन इली. धावसंख्या परावर्तित झालेली असा 9 धावा धावफलकार. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली असा आणि 3 षटकांचा खेळ अजूनही असा बाकी. बघूया किती धावसंख्या जमयतात ते. 9 धावा झालेले असत धावफलकार. नवीन गोलंदाज कोण येतलो तो कशी गोलंदाजी करतलो त्याच्या गोलंदाजीत कसले व्हेरिएशन्स असतले कसा तो मिश्रण करतलो अथवा फलंदाजीमध्ये जे फलंदाज असत ते कशा प्रकारे हाणामारी करतले ता बघूचा लागतला. नवीन बॉलर इल्लो असा दादू. स्ट्रायकर एंडवर नाना आणि नॉन स्ट्रायकर एंडवर कमिटी मेंबरना विनंती आहे या ठिकाणी व्यत्यय आणायचा नाही सामन्यामध्ये. कमिटी मेंबर्सला विनंती असतली मैदानावर वेस्ट इंडिजची टीम इल्लेली असा त्यांका वायच बाहेर काढा. अंपायर गोलंदाज दादू अपना बहु गावता. चला चला पटापट. जबरदस्त यॉर्कर लेन डिलिव्हरी. बरोबर मुळातलो चेंडू खनान काढूचो लागलो फलंदाजाक. रनिंग बिटवीन द विकेट माका वाटतं 2 रन घेतल्यानी 1च घेतल्यानी. नानाचो चांगलो डिफेन्स मैदानावर बघूक गावता आणि चांगली गोलंदाजी गोलंदाज दादूची. दादू मैदानावर दाखवून देता की मी मैदानाचो दादा असे. लोअर फुल टॉस डिलिव्हरी. क्षेत्ररक्षक इलो झेल खाली वळ्यात जाऊन पडलं चेंडू. पहिला कलाम लागला. पहिलो गडी बाद. गावली विकेट. पंचांचो इशारो इलो 7 बरार नोंद घातली आणि मैदानाच्या बाहेर जाता फलंदाज डीजे. ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी माजी सैनिकांचा सन्मान करती बघा ही आनंदाने वाटे मनी अभिमान. गड किल्ल्यांची साफसफाई. नवीन फलंदाज मयूर अपना बहु गावता.
कॉम्बॉक्स मध्ये माका आत्ताच बातमी गावली की दोनही कमिटीचेच टीमी असत. संदेश म्हणता कमिटीचे नायत, संघमालक कमिटीचे असत. कवरसो क्षेत्ररक्षक चांगला क्षेत्ररक्षण करता, बरो चेंडू त्यांना अडवल्यान आणि रनिंग बिटवीन द विकेट 1 रन गावलं. धावसंख्या परावर्तित झाली. सांघिक धावफलक पोहोचला 11 धावा. एक्क्याचो डबल गेम. निलेश पाटणेंनी स्वतः जबाबदारी घेतलेली असा, मात्र मधल्या मध्ये एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने चेंडू गेलो चौकाराक. 4 धावा गावलेले असत. नानाच्या बॅटमधून गेलो चौकार. नानान पेट काढूक घेतलेलो असा. बघी आता नाना कितपत ह्यो सामनो चलयता. पहिला इनिंग प्रगती पथावर असा. पुढचो चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर परत एकदा नाना शफल झालेलो. कालच्या दिवसात पण आम्ही बघितला बरेच फलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर येतात आणि मोठो फटको घेऊचो प्रयत्न करतात. टेनिस क्रिकेटचो ह्यो फेवरेट शॉट असा, पण प्रत्येकाकत तो जमा होय अशातलो भाग नाया. बॉल खय पडता, पिचिंग खय होता, बॉलचो टप्पो खय असा, ता सगळा काही मिनी सेकंदात थैसर बघूचा लागता. आणि ता प्लॅनिंग ज्याचा एक्झिक्यूट झाला त्याका तो मोठो फटको सक्सेस जातलो. परत एकदा पॉइंटच्या दिशेने बॅकवर्ड पॉइंटचो क्षेत्ररक्षक थोडोसो फंबल झालो. गचाळ क्षेत्ररक्षण आणि निश्चित रूपान चेंडू उल्लंघन करता सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मालवणी संघाचा झाला. तर बैल गेलो तो गेलो. जाताना बरोबर 9 हाताचो कासरो पण घेऊन गेलो. डीजे दिनदर्शिका प्रकाशनाने वाढविती हे शाना. वृत्तशमी जाऊन फळे ही वाटती आपल्या करा. वृत्तशमी जाऊन फळे ही वाटती आपल्या करा. असा खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिव्याचा खरा. असा खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिव्याचा खरा. सामाजिक. धन्यवाद डीजे. धाव संख्या 19 धावा. खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिवा शहर यांच्या वतीने हे आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचो आजचो दुसरो दिवस, अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसातलो तिसरो सामनो मैदानावरती लीग स्टेजचो आयुष 11 विरुद्ध श्री शिवशंभू कुळवंडी या दोन संघादरम्यान. नवीन गोलंदाज जेका नाही कोणचा भय असो अभय मैदानार इल्ललो असा. बघूया काय करता. आणि कालच्या दिवसात तो पाटणे बरेच गोष्टी असे बघूक गावले. एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येतात, पण विषय असो जाता की त्यांकाच नावा माहित नसतात. ओपनचे टुर्नामेंट असल्यामुळे खैले खैले खेळाडू हे बाहेरसून बोललेले असत. दोन्ही संघ मालक आजूबाजूक बसले आहेत, पण संघ मालकांका माहित नाही की आपल्या संघात कोण हातो. आणि माका वाटतं क्षेत्ररक्षण बराच चांगला केलेला असा, कारण पॉइंटचो क्षेत्ररक्षक त्यांनी चेंडू सोडल्यान आणि त्याच्यानंतर कव्हरचो क्षेत्ररक्षक बॅकअप मध्ये पाठकडे गेलो आणि चांगला क्षेत्ररक्षण केल्यान. चांगली फिल्डिंग. पुढचो चेंडू परत एकदा फुल टॉस डिलिव्हरी होती. पॉइंट वरती चांगला क्षेत्ररक्षण, बॅकअप मध्ये एकदम गचाळ थ्रो आपला बघू गावता. खराब क्षेत्ररक्षण मैदानावरती. पंचांनी नो बॉल दिलेलो असा. .
वड्याचो बॉल वेस्ट हाईटच्या वरती बॉल होतो म्हणून पंचाने नो बॉल दिलो हा. नाना आणि स्ट्रायकर एंड वरती मयूर. बघूया मयूर काय करता. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये उभो असा अजून आत गेलो. मोठो फटको मयूरच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक येतात झेल खाली. झेल सुटलो. परत एकदा सांगाता झाला मालवणी भाषेत तर लाखाचे खाक आणि मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हाती पडला भॉक. जरा मैदानात स्प्रे पाठवतो असा. जर आपला दुखापत असेल तर आपण खेळणं टाळायचं आहे. नवीन फलंदाजाला संधी द्यायची आहे. ओके, थँक्यू अमोलजी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाचा कहर खूप आहे, ऊन खूप आहे. जर कोण आजारी असेल किंवा तर त्याने आपली काळजी घ्यायची आहे. क्रिकेट होत असतं, आपण असतो, परंतु आपली काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर हा संकेतजी. संदेश. कारण मी सकाळी सांगलं होतं येळ बरो त्याचो खेळ बरो. मैदानात येळ बरो असात तर खेळ बरो होतलो. हिंदीत म्हटला जाता सर सलामत तो पगडी 50. आधी डोक्या जाग्यावर व्हाया मग टोपी पगडी व्हाया तर घालूक गावता. ऑप्टिकच्या बाहेर झालो शपल. एक्स्ट्रा एफर्ट्स त्याचे मैदानावर बघूक गावतं. चेंडू गेलो मैदानाच्या बाहेर. वन बाउन्स चौकार. नक्कीच संकेतजी, या प्लेस थोडस क्रॅम्प होता. स्कोर होतोय 31 31 धावा. या प्लेयरला थोडासा क्रॅम्प होता आणि त्याने जोरदार फटका मारला लेग साईडच्या दिशेने आणि चौकार घ्या त्याला यश आलंय. धाव संख्या होते 31 धावा. 3 चेंडूची समाप्ती नंतर अजून 3 चेंडू शेष आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि मिसईड होतोय. चेंडू येतोय.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 32 धावा. 10 रन्स प्रति ओव्हरच्या स्कोर काढण्यात आलेला स्कोर 32 धावांवर येऊन थांबलाय. नवीन गोलंदाज मैदानावरती वैभव आपणा बघू गवता. आगळी वेगळी त्याची हेअरस्टाईल असा गोलंदाजी पण चांगल्या प्रकारची त्याका करूची लागतली. आणि पहिल्या चेंडूर त्याचा स्वागत केला जाता. फलंदाज नानाच्या बॅट मधून षटकार बघू गावता. चांगली बॅटिंग नानाची. माका वाटतं संदेश थोडी आता माका भाषा शैली बदलूची लागतली. आपण मालवणी भाषा संध्याकाळी ऐकायात परत एकदा. नक्कीच संकेत जी थोडस व्हेरिएशन हवं आहे. चला वेरिएशनच्या दिशेने फिर से एक बार मुकाबला जो कि चलता हुआ मैदान के अंदर. आयुष 11 वर्सेस श्री शिव शंभू कुलवंडी. नाना जो कि इस वक्त स्ट्राइक एंड पर है. बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर. 200 रुपए का प्राइज इस 6 छक्के के लिए. फिर से एक बार बड़ा शॉट निकलते हुआ नाना के बल्ले से हवाई फायर. खिलाड़ी वहां पर मौजूद था. कमेटी मेंबर्स बताना चाहेंगे कि विकेट है या छक्का है. और ये विकेट, ये वहां से उंगली उठी अंपायर की तरफ आई. अंपायर की उंगली कॉम बॉक्स में आई और यहाँ पर विकेट मिलता हुआ. धन्यवाद. नाना जो कि बड़ा शॉट खेलना चाहते थे, एग्जीक्यूट की बढ़िया किया था, मगर गेंद को मैदान के बाहर भेज ना सके और ये विकेट नाना की मिलती हुई. नाना जो कि मैदान के बाहर जाते हुए. धन्यवाद पडवळ साहेब, दयानंदजी पडवळ. आपण या निर्णयासाठी योग्य तो आपण सांगितलात. बाउंड्री लाईनवर पाहतोय आपण मंचाचे सर्व शिलेदार कॅच घेण्याच्या याच्या प्रयत्नामध्ये. स्कोर बोर्ड पहुंच चुका है 38 रन. एक गेंदबाज जो कि वैभव, ये कमेंट्री बॉक्स में कह रहे हैं हमें उनके टीम के सहयोगी उनको वेस्ट इंडीज से मंगाया है. और ये कवर की दिशा में गेंद आती हुई. और मैं कहना चाहता हूं कि ये कॉम्बो बॉक्स में बहुत महंगी महंगी चीजें रखी है, तो थोड़ा सा ध्यान से. क्योंकि संदेश मैंने ऐसे ऐसे मंजर देखे हैं. एक टूर्नामेंट में सीधा लैपटॉप पर आकर बैठा था बॉल. नक्की जी ये अंपायर का इशारा तो नो बॉल का. ये थ्रो बॉल कर रहे हैं गेंदबाज. अंपायर बोल रहे हैं कि थ्रो बॉल है. और ये थोड़ी सी कंफ्यूजन मैदान के अंदर. थ्रो बॉल गेंदबाजी अपील हुई है और वहां पर अंपायर बोल रहे हैं. पंचांचा निर्णय अंतिम असेल. कॅप्टन्सने फक्त बोलायचं आहे. कॅप्टन्सने बोलायचं आहे. बाकी सर्व प्लेयर्सने थोड़ी सी टाइट सिचुएशन. अंपायर जो कि अपने दोन्ही निर्णय पर ठाम है. पंच खूप चांगले शिवाजी पार्क या मैदानामध्ये पंच म्हणून काम करतात.
गेंदबाज चेंज होगा यहाँ पर शायद। मित्रांनो आपला गेम खेळायचा आहे, गेम मध्ये आपण जिंकून दाखवायचं आहे। बल्लेबाजी भी आने वाली है, ऐसा कुछ नहीं, आप बैटिंग भी कर सकते हैं। और ये ओवर कंटिन्यू करने वाले गेंदबाज, नो बॉल तो दिया है, फ्री हिट रहेगी शायद कंटिन्यू, फ्री हिट है कंटिन्यू इस गेंदबाज के लिए। संदीप पांडे, दिवा देखते शहरातील एक हैं ये पांडे जी क्या करते हैं इस गेंद पर। फ्री हिट गेंद है, डॉट निकालते हैं या फिर इस गेंद पर भी बड़ा प्रहार देखने को मिल सकता है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है शुभम, इस वक्त स्ट्राइक एंड पर, 9 सेकंड पर मयूर। देखते हैं शुभम क्या करते। स्विच हिट करना चाहते थे, कुछ अलग करना चाहते थे, और मुझे लगता है शायद अच्छी गेंद वहां पर। दरम्यान मैदानामध्ये या स्पर्धेसाठी खास दिवा शहरातील एक समाजसेवक नरेश मामा, आम्ही मामा नावाने संबोधतो असे आमचे लाडके मामा नरेशजी पवार यांचे चिरंजीव यज्ञेशजी पवार यांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांचं मी मंचाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असले आमचे दीपकजी सालुंके यांचं देखील आम्ही स्वागत करतो। आपण व्यासपीठावरती यायचं आहे। कॉम्बॉक्स मधून यज्ञदादा पवार यांचं मनपूर्वक स्वागत। या टेनिस क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अनेक मान्यवरांची मांदियाळी आपल्याला या ठिकाणी लाभताना पाहायला मिळते। चालू असलेला सामना आयुष 11 विरुद्ध शिवशंभू कुळवंडी। आखिरी गेंद यहाँ पर मैदान के अंदर होगी। पांडे जी इस वक्त गेंदबाजी करते हुए, अगली गेंद, बड़ा शॉट खेलना चाहते थे, बीट करेंगे क्या? लॉन्ग स्टॉप पर खिलाड़ी मौजूद, रनिंग बिटवीन द विकेट, 1 रन। दूसरे का प्रयास था, रोक दिया वहां पर। ये अच्छी सोच है। ये बॉल डेड हो चुका है, कहां भाग रहे हो आप? 1 रन मिलता हुआ, और ये इनिंग की समाप्ति, पहले इनिंग की समाप्ति के बाद जो कि 45 रन बने हैं, 46 रन चाहिए जीत के लिए, 46 रन। संतोषजी निकम आपण यायचं आहे। संतोषजी निकम, दोपहर का माहौल है, धूप ज्यादा है, स्कोर भी बढ़िया बना है। किस प्रकार से बल्लेबाजी होती है देखना पड़ेगा। गेंदबाजी करने वाली टीम थी शिवशंभू कुळवंडी, पुढील आयुष 11 जो कि बल्लेबाजी कर मॅच रहे थे। असेल संकेतजी, अक्षय 11 आणि KSP आष्टी दोन्ही संघ नायकांनी यायचं आहे। टॉस साठी यायचं आहे। मंचावर पाहुण्यांचं आगमन झालं। यज्ञेशजी पवार यांच्या शुभ हस्ते आपल्याला टॉस करायचा आहे। टॉस का बॉस खाली करायचा आहे। सर्व प्लेयर्सना विनंती असेल की आपण टॉस का बॉस रिकामा करायचा आहे। आपल्यासाठी पॅव्हेलियनची व्यवस्था केलेली आहे। थोडंसं आपल्याला विनंती असेल की टॉस का बॉस रिकामा करायचा आहे। KSP आष्टी आणि अक्षय 11 दोन्ही संघांनी यायचं आहे टॉस साठी। वेळ खूप कमी जास्त झालेला आहे, आपल्याला वेळ खूप कमी असेल। दरम्यान तळे विभागातील एक नावाजलेले समालोचक आणि आमचे मित्र एक क्रिकेटपटू गणेश यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मी आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो। त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे। नक्कीच संकेतजी आपल्यासाठी एक मित्र असेल गणेश, आमचे डोंबिवली राहणारे आमचे सहकारी यांचं आगमन झालंय। त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे। त्यांना विनंती करेन गणेश आपण व्यासपीठावरती यायचं आहे। KSP आष्टी वर्सेस अक्षय 11 दोन्ही संघ नायकांनी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे। टॉस साठी यायचं आहे। जर पुढील 2 मिनिटांमध्ये आपले उपस्थित असेल तर आपल्याला पेनल्टी लावण्यात येईल। दोन्ही संघांनी यायचं आहे। आष्टी संघाला विनंती असेल की आपण आपली लिस्ट देखील घेऊन यायचं आहे। विनंती असेल टॉस का बॉस खाली करायचा आहे। अमोलजी आपण प्लीज सांगायचं जरा। गणेशजी आपण यायचं आहे। आपलं स्वागत आहे हार्दिक हार्दिक। आमच्या विभागातील झोलाई देवी संघाचे प्लेयर्स आपण स्थानापन्न व्हायचं आहे। एक सुंदर असं समालोचक, एक पहाडी आवाज आणि
क्रिकेटचं प्रेम असणारे आमचे गणेश जी मित्र यांच्या ठिकाणी आगमन झाले डोंबिवलीवरून. खास परदेशादरम्यान संख्येत जे आपल्याला सहकारी थोड्याच वेळामध्ये ते साथ देतीलच. कॉम्बॉक्स मध्ये दुसऱ्या दोन्ही इनिंग मध्ये कॅप्टन्सनी यायचंय. टॉस होतोय. आष्टी KSP आष्टी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंज होतोय. आम्ही समालोचनासाठी आमंत्रित करतोय. अक्षय 11 आणि KSP आष्टी. या ठिकाणी यज्ञजी पवार यांना विनंती करा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. यज्ञजी पवार यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. नक्कीच दादांचं एक दिवाशरामध्ये नाव आहे आणि साई भंडारा होतो दरवर्षी. या 7 दिवसामध्ये दिवाशरातील सर्वच नागरिकांना त्या ठिकाणी मोफत जेवणाची व्यवस्था असते. भंडाऱ्यामध्ये अतिशय लांबून लांबून लोक येतात. 7 दिवस हा सप्ताह होतो. विविध कीर्तन असतात, हरिपाठ असतात, भजनं असतात. दरम्यान टॉस होतोय. टॉस विन होतोय. या ठिकाणी फोटो घ्यायचा आहे. टॉस होतोय. प्लीज विनंती असेल आपल्याला. दादा आपल्याला त्वरित आपला दादा यायचं आपण स्थानमान व्हायचं आहे. दरम्यान आपण सन्मान घेऊया दादांचा लगेच. सन्मान घेऊया. यज्ञजी पवार यांचा सन्मान करायचा. अमोल जाधव आपला शुभ असते. दादा सन्मान करायचा आहे. धन्यवाद दादा. आपण नक्कीच आम्ही मामांची वाट बघत होतो. नरेश मामा आल्याचं दाखल की आम्हाला आवडलं असतं. त्या दरम्यान आपण आलात. धन्यवाद. दीपकजी सालुंके त्याच्या सहवासामध्ये नेहमी असतात. दरम्यान टॉस मध्ये सन्मान होतोय. यज्ञजी पवार दिवाशरातील एक भावी पिढीतील समाजसेवक. फोटो घ्यायचा आहे. चला आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय. संकेतजी दूसरी इनिंग यहाँ पर मैदान पर शुरुआत होती हुई. गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज है सेकंड पर रंजीत, 9 सेकंड पर अबू बाबू और गेंदबाज अमोल दिखाई देते हुए गेंदबाजी मोर्चे पर. 46 रन चाहिए जीत के लिए. पहली गेंद होगी दूसरे इनिंग की. थोड़ी सी लेंथ मिस यहाँ पर. ये मारना कहीं चाहते थे मगर देखा जैसे गेंद बाहर बहुत ज्यादा है. टप्पा गिरने के बाद जो कि ऑफ स्टिक के बाहर चली गई गेंद विकेट कीपर के हाथ में. अरे वाइड गेंद के साथ खाता खुलता हुआ जो कि टीम है शिव शंभू कुलवंडी. शिव शंभू कुलवंडी. अगली गेंद बढ़िया गेंदबाजी. फिर से एक बार लाइन एंड लेंथ मिस. लेग स्टिक के बाहर फिर से एक बार वाइड गेंद. पिछली गेंद की अगर बात की जाए तो थोड़ी सी बाहर ऑफ स्टिक के दिशा में और ये गेंद लेग स्टिक के बाहर. नेहले पे दहला. 2 रन तो ऐसे ही दे दिए है. सटीक टप्पा चाहिए यहाँ पर इस वक्त गेंदबाजी का. नहीं अब गेंदबाजी की अगर बात की जाए थोड़ी सी लेंथ पीछे. बाउंस थोड़ा सा मिला. बल्लेबाज देखना चाहते थे कि फिर से एक बार वाइड जाती है क्या नहीं मगर अंपायर ने इस वक्त कोई इशारा नहीं किया. ये फेयर डिलीवरी है. मतलब एक गेंद हो चुकी है. अभी भी 5 गेंदें बाकी है. 2 रन इस वक्त स्कोर कार्ड के ऊपर. 46 रन के लक्ष्य का पीछा करना है. 46 रन चाहिए जीत के लिए. ये अगली गेंद देखते हैं क्या होता है. ऑफ स्टिक के बाहर सफल हुए. फिर से एक बार वो पॉइंट की दिशा में खेलना चाहते थे. 2 वाइड गेंदें गिरी है मगर ऐसा लग रहा है कि बैट्समैन का मोमेंटम नहीं है मैदान के अंदर. मोमेंटम बरकरार रखना होगा. वही कोशिश, वही पुरानी टेक्निक ऑफ स्टिक के बाहर सफल होकर मारने की.
इतना पीछे गए, स्टंप लाइन के ऊपर से उड़ाया है, मगर जो एज लगा और वो फाइनल का खिलाड़ी यहाँ पर कोई चूक नहीं कर रहा है। बढ़िया कैच पकड़ा वहां पर, पहला विकेट गिरता हुआ अक्षय 11 टीम का, शिव शंभू कुलवंडी टीम का पहला विकेट गिरता हुआ। ये बाबू जो कि मैदान के बाहर आते हुए, ये कंफ्यूजन है थोड़ा, रंजीत शायद विकेट हुए हैं, बाबू अभी भी मौजूद है वहां पर। नया बल्लेबाज जो कि मैदान के अंदर जाता हुआ प्रेम। ये प्रेम का नाम जो है फिल्मों में ज्यादा सुना था, ये मैदान पर पहली बार सुनता हुआ। देखते हैं प्रेम क्या करते हैं। मैदान पर तो गेंदबाजों के लिए प्रेम नहीं दिखाना होगा, आपको प्रहार करना होगा। गेंदबाज जो कि अमोल, बढ़िया कमबैक उनका। 3 गेंदें हो चुकी, हालांकि उसमें 2 वाइड थे, 2 रन मिले थे, चांस था बल्लेबाज के पास, लिया नहीं उन्होंने। पहला ओवर पावर प्ले का ओवर है, 2 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर है। अमोल की अगली गेंद, स्विच हिट का प्रयास, ये सक्सेस हुई थी। थोड़ी से ऐसा लगा कि कैच हो सकता है, 30 यार्ड सर्कल में खिलाड़ी मौजूद था, मगर वो डीप में होता तो शायद कैच पकड़ सकता था। खिलाड़ी के ऊपर से गेंद चली गई चौके के लिए। 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर पहुंच चुका है 6 रन। अरे प्यार दिखाया है प्रेम ने और गेंदबाज के ऊपर। हम आए हैं प्यार से नहीं खेलेंगे, फिर से एक बार स्विच हिट की कोशिश करना चाहते थे और माना वही चाहते थे, स्टाइल कुछ अलग था। फिर से एक बार पलटे, कवर्स के ऊपर से इस बार गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। डीजे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्याचा हा झरा, कोकणाची ही संस्कृती जपती बघा इथे आदरा, कोकणाची ही संस्कृती जपती बघा इथे आदरा। असा खेळ। हेलो डीजे, थोड़ी सी अलग गानी बजाइए। कॉमेडी का सॉन्ग हम शाम को सुनेंगे, कल दिन भर भी हम सुन चुके हैं। किसी किसी को तो वो गाना अभी पूरा बाय हार्ट हो चुका है। संकेतजी नक्कीच व्हायला पाहिजे, कारण की आपलं ते मंचाचं गाणं आहे, सर्वांची फरमाईश आहे की गाणं व्हायला पाहिजे। संध्याकाळी नक्कीच आपण पूर्ण गाणं आपण ऐकू। ठीक आहे, गडबड करू नका, विनंती आहे, कर्जावकर गडबड करू नका, नवीन बॉल द्या। आयोजक खूप उत्सुक आहेत, सगळे एकदम चपळ आहेत। असं आयोजन असेल, एवढे जर आयोजकाला असतील तर गणेशजी आपण कशी स्पर्धा करू गावाकडे। काय झालंय सर, नक्कीच संकेत सर असा विषय झाला आहे की संघ मालक आहेत ते कमिटीतले आहेत 2 जण, त्यामुळे धावपळ चालली आहे, कळते आम्हाला। रुपेशजी कर्जावकर आणि संतोषजी निकम, गाव कुलवंडी आणि गाव आईनी। दरम्यान दीपकजी सालुंके यांच्याकडून 1111 रुपयाचं पारितोषिक आलंय मंचासाठी। आणि बैलगाडा शर्यत आपण पाहतो, त्यासाठी बैल या ठिकाणी आले आहेत, नक्कीच स्पर्धेनंतर आपण ती करू। ये नया बल्लेबाज माही, ये प्रेम आउट हो गए हैं और माही जा चुके हैं और गेंदबाज है, वो गेंदबाज कौन है? तुषार, तुषार दिखाई देते हुए। और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है बाबू, अभी भी स्ट्राइक पे है, ओपनिंग के लिए आए थे। उसके बाद बाकी के बल्लेबाज जो कि ज्यादा कुछ कर नहीं सके। स्कोर की बात की जाए तो स्कोर हो चुका है
10 रन मात्र। एक ओवर का खेल समाप्त। दूसरा ओवर लेकर तुषार इस वक्त गेंदबाज दिखाई देते हुए। तुषार की गेंद वहां पर बाबू के लिए, और ये बाबू का बड़ा प्रहार था, कैच छोड़ दिया वहां पर। ये मौका बना था, ऐसे मौके छोड़ना ये गलती बहुत बड़ी हो सकती है साबित, क्योंकि वो ओपनिंग के लिए आए हैं, सेट हुए हैं, थोड़े से उनको मौका दिया है आपने, तो वो मौके पे चौका जरूर मारेंगे अगले कुछ गेंदों पे। ये माही आए हैं स्ट्राइक पर, देखते हैं माही क्या करते हैं। तुषार की अगली गेंद, भाई मारना तो चाहते थे, संपर्क उतना अच्छा हुआ नहीं, मिड विकेट की रीजन में गेंद चली गई। माही ने 1 रन ले लिया। हम उस मौके को देख रहे हैं जब हम बोल सके कि माही मार रहा है। पॉइंट के ऊपर से निकलती हुई गेंद 4 रन के लिए। प्लेयर्सला विनंती असेल की आपण बाउंड्रीच्या बाहेर थांबायचं आहे, महेंद्रजी पास्टे सर्वांना थोडं आतमध्ये करायचं आहे। थोडा नैसर्गिक या ठिकाणी अडथळा देखील आहे, समोर खांब आहेत, थोडं बाहेर थांबा मित्रांनो, विनंती आपणास। कॉम्बॉक्स में हमें कुछ बातें यहाँ पर सुनाई देती हुई। ये माही नहीं मार रहा है, बाबू मार रहा है, बाबू भैया। तुषार फिर से एक बार तैयार गेंदबाजी के लिए। फील्ड सेट है, ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं, गेंदबाजी शुरू कीजिए। थर्ड मैन फाइनल सर्कल के अंदर, बाकी सारे खिलाड़ी सर्कल के बाहर। बड़ा शॉट निकलता हुआ बाबू के बल्ले से, खिलाड़ी उसके नीचे आ रहा है, कैच पकड़ेगा गया, पकड़ लिया, ये लपक लिया। अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर, क्या बढ़िया गेंद, वो अजगर की तरह निकल गए बल्लेबाज को। और स्कोर हो चुका है मात्र 16 रन। फलंदाजाचं नाव सांगायचंय, धीरज, नीरज नाव आहे, नीरज स्कोरिंगचं काम करतायत। एक अष्टपैलू आयोजक म्हणेन मी, हरेशजी लाड, अगदी 30 या सर्कस लाईन मारण्यापासून, बाउंड्री लाईन मारण्यापासून काही कोणतंही काम असू द्या, आणि आता मुख्य स्कोररच्या भूमिकेत पाहतोय आपण हरेशजी लाड, पंच म्हणून राजेशजी उतेकर, त्याचप्रमाणे स्वप्नीलजी मोरे। 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय। आपला 12वा खेळ ठेवा सर इकडे, 12वा आहे ना, विनंती असेल आपणास की आपला 12वा खेळाडू द्यायचा आहे, विनंती असेल, सहकार्य करायचं आहे, वेळ आपल्याला खूप कमी आहे। शशिकांतजी कदम आपणास विनंती आहे, ज्यावेळेस आम्ही तुम्ही रिटर्न याल त्यावेळेस थंडा घेऊन या, कोल्ड ड्रिंकची व्यवस्था करायची है। चलिए, आप ओवर डालने में बहुत नक्कीच। समय ले रहे हैं, इतना स्लो ओवर रेट नहीं रखना है, थोड़ा अपना मैच फिनिश करने की ओर देख लीजिए। गेंदबाज है तुषार और बैट्समैन है नीरज। देखते हैं नीरज क्या करते, स्विच हिट करना चाहते थे, ये वाइड गेंद, अंपायर का इशारा, वाइड गेंद, एक और रन मिलता हुआ यहाँ पर। स्कोर में इजाफा, स्कोर पहुंच चुका है 17 के ऊपर। 17 पे खतरा, देखते हैं किस खिलाड़ी को है खतरा। गेंदबाज है मौजूद, बल्लेबाज है मौजूद। बड़ा शॉट यहाँ पर फाइन लेग की रीजन में, इस बार खतरा हुआ बल्लेबाज को।
मालवण सिंधुदुर्ग में एक कमेंटेटर है निखिल भरतू, जब भी 17 स्कोर होता है वो कमेंटेटर बोलता है कि 17 पे है खतरा, देखते हैं किसे होता है खतरा। और वो 17 स्कोर पे या तो विकेट गिरती है नहीं तो छक्का मिलता है, और आज ये विकेट गिरी है। क्या नक्कीच बढ़िया प्रिडिक्शन। खतरा तर असतोच, परंतु खतऱ्यामधून कसं सावरायचं आहे आणि कशा प्रकारे रन्सची गती वाढवायची आहे हे फलंदाजावर डिफेंड असतं. गेम मध्ये कधीही काही होऊ शकतं संकेतजी, कधीही खतरा होऊ शकतो. काल पाहिलं एका ओव्हर्स मध्ये 28 धावा झाल्या आणि पुढील 3 षटकांमध्ये 25 धावा झाल्या. हे देखील पाहायला मिळतं आपल्याला क्रिकेटमध्ये, काही होऊ शकतं. मित्रांनो, गार्ड्स आपण मैदानाच्या बाहेर परिधान करायचं आहे. सर्वांना विनंती असेल सर्वच फलंदाजांना की आपण गार्ड मैदानाच्या बाहेर परिधान करून यायचं आहे. आपल्याला एकदा वॉर्निंग दिली जाईल, पुढच्या वेळेस नक्कीच पेनल्टी दिली जाईल. ये वैभव गए हैं शायद, ये बल्लेबाजी में उनको अपने जलवे दिखाने होंगे, गजब का प्रदर्शन करना होगा मैदान के अंदर, क्योंकि गेंदबाजी में उतना प्रभावशाली नहीं रहे थे. थ्रो बॉल की वजह से उनकी गेंदबाजी को खारिज कर दिया गया था. नया गेंदबाज वहां पर उसने ओवर कंटिन्यू किया था. और ये वैभव बगैर देखते हैं क्या करता है. कल की मैच में राजस्थान में हमने वो 14 साल का खिलाड़ी वैभव सूर्यवंशी को देखा, क्या पारी 20 बॉल में 34 रन बनाए थे उसने. और जैसे विकेट हुआ रोते हुए मैदान के बाहर चला गया था. मतलब वो विकेट का इंपॉर्टेंस जानता है. बढ़िया शॉट सामने की दिशा में, 1 रन मिलता हुआ. नक्कीच संकेतजी, आपण जो विषय या ठिकाणी काढलात, काल जे पहिला आपला सूर्यवंशी पहिल्याच चेंडूमध्ये षटकार त्या खेळाडूने मारला होता. एक भारताचं उज्ज्वल भविष्य पाहतो आपण त्या खेळाडूमध्ये. 14 वर्षाचा जो खेळाडू पहिल्या चेंडूमध्ये षटकार मारतो, दुसऱ्या चेंडूमध्ये चौकार मारतो आणि काहीच आउट झाल्यावर देखील रडतो देखील. त्याच्या त्या इनिंग्स मध्ये एक चांगला खेळ त्याने दाखवला, खेळाडू वृत्ती होती आणि कशा प्रकारे इंटेंट त्याचा होता हे आपल्याला पाहायला मिळालं. असं वाटत होतं की नक्कीच एक 25 ते 30 वर्षाचा खेळाडू खेळतोय. परिपक्वता ज्याप्रमाणे असते तो खेळाडू आहे. पुढील काही सामन्यांमध्ये आता खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. बाळक संघ काल पराजित झाला संकेत जी. वैसे ही कल के मैच की अगर बात की जाए, वो जो लास्ट का वीर मराठा का मैच था, ऐसा लग रहा था कि वो प्रशांत बोत्रे और वो सब खिलाड़ी वो मैच को निकाल लेंगे, मगर वैसा हुआ नहीं. वो हार गई टीम. तो पिछले साल की टीम जो कि फाइनलिस्ट थी, जीती थी ये पहले लीग को, दूसरे लीग में बाहर हो जाती है. यानी कि नया विजेता मिलने वाला है. नरेंद्र 11 जो कि पहले ही पहुंच चुका है फाइनल में, इस दिन कौन पहुंचता है. शुभम गेंदबाजी मोर्चे के ऊपर. सेकंड पर है वैभव. देखते वैभव क्या करते. उन्हें प्रयास तो किया था बड़ा शॉट खेलने का, प्रयास अब करते हैं क्या देखना होगा. ऑफ स्टिक के बाहर फिर से एक बार सफल. फुल टॉस गेंद कन्वर्ट किया है, हवाई फायर गेंद निकलती हुई सीमा रेखा के बाहर. 6 रन के लिए डीजे. बड़ी देर बाद डीजे से कुछ अच्छी गानी सुनाई दिखाई दी. फाइनली की दिशा में मारना चाहते थे, फाइनली की दिशा में चली गई गेंद. वहां पर थोड़ा हल्का सा एज बल्ले का और वो खिलाड़ी वहां पर मौजूद था. थ्रो को पकड़ा वहां पर अच्छी तरीके से विकेट कीपर ने. और जीत के लिए शायद 25 रन हुए हैं, यानी कि 21 रन चाहिए और जीत के लिए. ज्यादा बड़ा भी नहीं है ये टोटल. लड़ने योग्य तो था मगर कन्वर्ट कर दिया है एक छोटे स्कोर में. फिर से एक बार वो गेंद बल्ले पर आई नहीं, थोड़ी सी हल्की सी एज लगी और वो गेंद चली गई. फिर से एक बार वहां पर वो थर्ड मैन वाली रीजन में, वहां से 1 रन ले लिया. 1 रन के साथ स्कोर में इजाफा होता है. स्कोर जा चुका है 26 रन के ऊपर. वैभव फिर से एक बार
9 गेंदे और 20 रन चाहिए जीत के लिए। अभी भी एक ओवर है बाकी, इस ओवर की 3 गेंदे। स्लॉट में गेंद मिस किया इस गेंद को, ये गेंद मिस नहीं होनी चाहिए थी। अगर आप स्टांस ले रहे हो कि इस गेंद को आप मारोगे तो वो प्लान जो है वो कंप्लीट होना चाहिए, वो एक्शन पे रिएक्शन दिखना चाहिए। मगर एक्शन तो गेंदबाज से हो रही है, रिएक्शन कोई नहीं आ रहा है बल्लेबाज से। थोड़े से शांत, थोड़ी सी स्ट्रांग बल्लेबाजी करनी होगी। शॉर्ट गेंद थी, इसको धकेला है कवर्स की दिशा में। क्या बढ़िया थ्रो वहां पर, वो जो खिलाड़ी मौजूद है वहां पर कवर्स पे। पिछले मैच में हमने देखा था वो एबी का थ्रो था, एबी ने सीधा विकेट कीपर के हाथ में दिया था और वो रनआउट मिला था। और एबी जो कि मैन ऑफ द मैच था, पिछला जो टीम खेल कर गया है लगता है शायद वो सुधा 11 का टीम। अगली गेंद फिर से एक बार शफल होकर मारना चाहते थे, आगे आए। विकेट की अपील हो रही है, राजेश उठेकर चेक करेंगे आवाज आई है क्या। नहीं नहीं, उन्होंने दे दिया नॉट आउट। ओवर खत्म हो गया है और 2 ओवर के बाद 6 गेंदे और 19 रन चाहिए जीत के लिए। छह गेंदे 19 रन। नक्कीच संकेत सर, 2 षटकारांचा गेम आहे। 2 षटकार 12 धावा, 2 चांगले शॉट किंवा 2 चांगले चेंडू देखील या मैदानामध्ये हा गेम फिरू शकतात। गोलंदाजीमध्ये पाहिलं 2 चेंडू निर्धाव आणि फलंदाजीमध्ये पाहिलं आपण तर 2 षटकार मध्ये गेम संपतोय। मगर संदेश, कल की दिन में अगर देखा जाए तो ऐसे सिचुएशन हर एक मैच में बनी थी और उसमें बल्लेबाजी करने वाली टीम हारी थी। कैसा होता है संकेत सर, क्रिकेट में ओपन जो सामने होते हैं उसमें बाहर के सब प्लेयर्स होते हैं, पैकर्स होते हैं, कभी भी गेम चेंज हो सकता है। कोई भी खिलाड़ी आके, देखा हमने कल के मैच में जो सेमीफाइनल में हारी थी, वो पहले 3 मैच में उन्होंने स्कोर क्या किया था। पहले मैच में उन्होंने 88 को स्कोर किया था। वो केतन पाटिल भी कल खेल के गए हैं, वो भी कुछ कर नहीं सके। प्रशांत भी आए थे, उन्होंने भी ज्यादा प्रदर्शन बढ़िया नहीं किया। 2-3 खिलाड़ी ऐसे भी थे जो बहुत बढ़िया खेलते हैं बाहर के टूर्नामेंट्स में, मगर इस ग्राउंड पर वो नहीं चले। आजच्या सामन्यांमध्ये केतन म्हात्रे यांचं देखील उपस्थिती आपल्याला लाभणार आहे। एका संघातून ते खेळणार आहेत। थोड्याच वेळापूर्वी आपल्याला माहिती मिळाली होती। कर्णधार या ठिकाणी स्वतः येत आहेत। एका विकेटसाठी रुपेशजी कर्जावकर यांच्याकडे 200 रुपयाचे पारितोषिक आले, जमा करायचे आहेत। कप्तान के ऊपर जिम्मेदारी। स्ट्राइक एंड पर है वैभव, जिनका बल्ला अभी तक ज्यादा कुछ बोला नहीं है। एक छक्का खाया, यहाँ पर बड़ा शॉट निकलता हुआ नो मैंस लैंड जोन में, ये रन आउट। ये क्या हुआ मैदान पर, वो गेंद खेली थी वैभव ने मैदान पर, तो ऐसी सिचुएशन निर्माण हुई जो कि गोली मारी शाम को लग गई, घनश्याम को मर गया तिवारी। 200 रुपये जमा करायचे आहेत रुपेशजी कर्जावकर, नाही कॅश हवी। ये शरीफा हमेशा बोलते हैं, क्या शेरो शायरियां उनकी होती है। एक बार संदेश गौतम गंभीर ने कहा था कि कुछ शेरो शायरी कीजिए, तो शरीफा उनको बोले थे कि मैंने तो इतने शेर मारे कि शेरनिया विधवा हो गई। यावरती मी काही बोलू शकत नाही, माहिती नाही मला। थोडस एक 2-3 डायलॉग मार्बल मध्ये शेवटचा षटक चालू आहे। जाएंगे जाएंगे, मुकाबला खत्म करके ही जाएंगे। राकेश सर, आपण यायचं आहे। गाडी 2 व्हीलर घेऊन यायचं आहे। चलिए शुरू कीजिए मुकाबले को, ज्यादा देर नहीं है।
वैभव फिर से एक बार ऑफ स्टिक के बाहर से पल बड़ा शॉट, हवा में गेंद, खिलाड़ी नीचे आने की कोशिश, ये कैच और विकेट मिलता हुआ, कप्तान को विकेट मिलता हुआ यहाँ पर। रुपये कर्जावर 400 रुपये जमा करायचे तर पुढचा सबमिट करणार, चालणार नाही. 400 रुपये जमा करा, कॅप्टन आमच्या भेटले पाहिजेत. 400 रुपये जमा झालेत, अजून 500 रुपये बाजूला लागले. हॅट्रिक 500 रुपये म्हणजे एकूण 900 रुपये बाजूला संघ मालक रुपयेजी कर्जावकर यांच्याकडून. काल देखील रुपयेजी कर्जावकर यांचा संघ आमच्या वीर मराठा संघासमोर खेळला आणि पहिल्याच षटकामध्ये 28 धावा ठोकल्या. गणेशजी तुम्हाला सांगू शकेन मी, रुपयेजी कर्जावर संघ मला स्वतः होते आणि स्वतः मी वीर मराठा संघ माझा होता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये यांच्या संघाने फलंदाजाने 28 धावा कुठल्या आणि आमचा वीर मराठा संघ मागच्या टुर्नामेंटचा डिफेंडर फायनलिस्ट पराभूत झाला. मैदान पर मुकाबला चालू फिर से एक बार होता हुआ, और ये हवा से उड़ती हुई खबर मुझे कॉम बॉक्स में आई थी कि वीर मराठा टीम नागेश की थी, इसलिए मैंने कल कहा था कहीं दूर से मुकाबला देखते हुए नागेश. ये बोल्ड, आता ये या ठिकाणी विकेट, पहिलं हॅट्रिक ये मिळतंय. कप्तान की खेली हॅट्रिक आहे ना. मैदान के अंदर. ये पहला रनआउट है और उसके बाद 2 विकेट निकाली है. सुंदर अशी कामगिरी पाहतोय मधाच्या आतमध्ये आपण. स्वतः कर्णधार या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर एका षटकामध्ये 3 विकेट्स घेत आहेत. ज्या मॅच मध्ये 18 ते 19 धावांची आवश्यकता होती, पहिल्या 30 चेंडू मध्ये 3 झटके मिळत आहेत. कुळवंडी संघाला काहीस बॅकवर्ड ढकललंय कुळवंडी संघाला आणि विजयाकडे गडदोड करतायत ते आयुष 11 चे संघ. हा संघ पुन्हा चौथा चेंडू, यावेळेस मात्र सरळ दिशेने खेळला. 1 धाव घेण्यात यश येत आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. ये इसको बोलते हैं गेम. नक्कीच संकेतने या गेम साठी आपण एक चषक आणलंय. शिस्तबद्ध संघ, सब लोग एक बोल रहे आगळा थे कि वेगळा. विकेट ले लो, वो कहे कि मैच तो जीत चुके हैं, विकेट लेके क्या करे. वो तो वैसे भी वो 4 पैर चल के वहां पर आए थे, विकेट लेंगे तो फिर उनको बहुत ज्यादा देर लगेगी. संकेतजी एका सामन्यामध्ये पाहिलं होतं मी, एका स्पर्धेमध्ये फलंदाज 5 षटकार मारतो एका गोलंदाजाला आणि 6व्या चेंडूवर सन्मान देतो. उस बल्लेबाज का नाम था दर्शन बांदेकर, मैन फ्रॉम मालवन. आप भी मालवन से हो, इसलिए आप मालवन